नाश्ता करणे खरंच गरजेचं आहे का? का ती फक्त एक मॉडर्न हॅबिट आहे? कारण आयुर्वेदामध्ये म्हणजेच अष्टांग हृदय आणि चरक संहिता यामध्ये नाश्ता असा उल्लेखच केलेला नाही. कारण आयुर्वेद सांगतं जेव्हा भूक लागेल तेव्हा खा. आणि एक प्रसिद्ध वाक्य आहे, एक वेळा खाणारा भोगी, दोन वेळा खाणारा योगी आणि तीन वेळा खाणारा रोगी. कारण सकाळचा वेळ हा कफ प्रधान असतो आणि अशा वेळी पचनशक्ती ही मंद असते. आणि त्यावेळी जर तुम्ही हेवी ब्रेकफास्ट केला तर तुमची अग्नी ऑफकोर्स बिघडणार. आणि खरं सांगायचं म्हटलं तर भारतामध्ये सकाळी नाश्ता करण्याची पद्धत ही नंतर आली. म्हणजे केव्हा तर 1900 मध्ये केलॉग्स या अमेरिकन कंपनीने भारतामध्ये मॉर्निंग ब्रेकफास्ट हा कॉन्सेप्ट पॉप्युलर केला. आता काही जण म्हणतील की सगळ्याचा नाश्ता हा हेवी फुलफिलिंग नरिशिंग असावा, परंतु आयुर्वेद थोडंसं वेगळं सांगतं. कारण आयुर्वेदामध्ये सकाळ यावरती भर न देता दिवसातील पहिलं जेवण कसं असावं यावरती जास्त भर देतं. म्हणून आयुर्वेद सांगतं की नाश्ता हे हेवी असावं असं नाही, तर सकाळचं पहिलं जेवण हे तुमच्या अग्नीनुसार असावं. म्हणजे भूक असेल तर हलकं आणि पचायला सोपं खावं आणि नसेल तर जबरदस्ती करू नये. पण लक्षात ठेवा, हा नियम सगळ्यांसाठी बिलकुल लागू नये. यामध्ये लहान मुले, गर्भवती महिला, डायबेटिक पेशंट आणि काही मेडिकल कंडिशन असणाऱ्यांनी नाश्ता बिलकुल स्किप करू नये. कारण आयुर्वेद हे वेळेला नाही तर तुमच्या पचनशक्तीला जास्त महत्त्व देतं.